पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना आता जाहीर झालेले आहेत। खरं तर प्रभाग रचना पाहिल्याच्या नंतर फक्त एका विशिष्ट पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला फायदा कसा होईल त्या दृष्टिकोनातून हा सगळे प्रभाग रचना केलेले आहेत। म्हणजे कुठल्याही नदी नाले रेल्वे रूळ असतील अशा ज्या ज्या सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, निवडणूक आयोगाने जे आदेश दिलेले आहेत त्याची कुठेही काळजी न घेता फक्त त्यांना कसा चांगला होईल त्या दृष्टिकोनातून ही प्रभाग रचना आलेली आहे। पुणे शहरामध्ये खरं तर एक सदस्यीय प्रभाग रचना होणं गरजेचं होतं। एक सदस्य असली तर तो एक जबाबदार नगरसेवक त्या भागात असतो, पण 4-4, 5-5 नगरसेवकांचे प्रभाग केलेले आहेत। खरं तर लोक पोहोचू शकत नाही। मधल्या काळामध्ये एका वृत्तपत्राने सर्वे सुद्धा केला होता, फक्त 30% लोकांपर्यंत नगरसेवक पोहोचू शकतात। बाकीच्या इतर भागामध्ये लोक जातच नाही, नगरसेवक पोहोचू शकत नाही, विकास कामं होतच नाही। आणि उपनगरातले तुम्ही पाहिले तर ज्या पद्धतीने उपनगरातले प्रभाग बनवले, मला वाटतं प्रभाग 38 जवळपास मतदार म्हणलं तर 1.5 लाखाच्या आसपास जातील। जवळपास 1,10,000 ते 15,000 लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे। 1.5 लाख मतदार या प्रभागात होतील। कशा पद्धतीने लोकांनी काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने तिथं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त प्रश्न या उपनगरांचे। त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या फायद्यानुसार ही प्रभाग रचना केलेली आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून खरं तर त्या गोष्टीचा विरोध सुद्धा करतोय। आज आम्ही आयुक्तांची सुद्धा भेट घेणार आहे। मला वाटतं की यामध्ये योग्य निर्णय घेतला पाहिजे, व्यवस्थित प्रभाग रचना केली पाहिजे। आम्ही आज पत्र देऊन त्यांना विनंती करणार आहोत। नाही, प्रभाग रचनेवर आक्षेप आमचे सगळे पदाधिकारी घेणार आहे। ज्या ज्या भागात आमचे पदाधिकारी काम करतात तर त्या त्या भागातले पदाधिकारी आम्ही आक्षेप घेणार आहोत। आज खरं तर जी तुमची सूचना हरकतीसाठी जी मुदत दिलेली त्याला सुद्धा मुदत वाढवून द्या, ही सुद्धा मागणी आम्ही आज आयुक्तांकडे करणार आहोत। कारण हा सगळा गणपतीचा काळ आहे आणि गणपती उत्सव पुणे शहरात मोठ्या प्रमाणात होतो। 4 तारखेपर्यंत मुदत दिली, गणपती 6 तारखेपर्यंत। खरं तर ही मुदत वाढ मिळाली पाहिजे, त्यासाठी सुद्धा आज आम्ही पत्रव्यवहार करतो। नाही, भारतीय जनता पक्ष आकृती हुकुमशाहीच्या पद्धतीने काम करतोय। त्यांना अपेक्षित माहिती त्यांच्या सहकार्यांना सुद्धा सोबत घेत आहे। म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, यांचे सुद्धा बाहेर येऊन त्यांनी येऊन स्टेटमेंट दिलेले, त्यांना सुद्धा सोबत घेतलेले आहे। विरोधी पक्ष तर खूप लांब राहिला, पण फक्त कुठे भारतीय जनता पक्षाला फायदा कसा होईल, भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीने जास्त यश मिळेल त्या दृष्टिकोनाने हे सगळे प्रयत्न करत आहेत। पण मी एक तुम्हाला निश्चित सांगतो, त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी यावेळेस महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही योग्य पद्धतीने संपूर्ण पुणे शहरात लढतोय। भविष्यामध्ये कोणाबरोबर जाऊ काय जाऊ हा माननीय राजसाहेबांचा अधिकार। चर्चा काय असू दे, पण याचा निर्णय घेणारे माननीय राजसाहेब ठाकरे। आम्हाला वाटतं आज तरी आम्ही एकला चलोरीच्या भूमिकेमध्ये आहे, एकटा लढण्याची तयारी करतोय। आणि राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतरच्या या सर्व गोष्टी कोणत्याही पक्षाबरोबर गेलो तर फायदाच आहे, पण तो कुठल्या पक्षाबरोबर जायचा हा अधिकार माननीय राजसाहेबांचा। तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जायला पाहिजे? मी एक कार्यकर्ता म्हणलं तर मी म्हणून एकला चलोरीची भूमिका असल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला संधी याच्यातून मिळत असते। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।